मित्रांनो, आज सुद्धा एका बैलाला फास लागला भुईंज मैदानामध्ये. नशीब काय नाही झालं थोडक्यात, नाहीतर आज ही दुर्घटना होतीच. अवघड आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्र एक वेगळ्या वळणावर चाललंय. अवघड आहे बैलगाडा शर्यत क्षेत्र टिकणं फार अवघड आहे. तर मला तर वाटते आज सुद्धा तशीच दुर्घटना घडली. नशीब काय झालं नाही. आज एक नियम सांगतो मी, एक असायला नियम पाहिजे. काय होते, ज्यावेळेस बैलगाडा शर्यत चालू असते त्यावेळेस मैदानामध्ये कुठली तरी शस्त्र जवळ पाहिजे. एक धारदार शस्त्र म्हणा तुम्ही आता. कारण का बैलांना काय होते, कासरा ज्यावेळेस गळ्याला लागतो त्यावेळेस तिथं उपलब्ध काय नसतं, कट्यार वगैरे काय. त्याच्यामुळे थोडंसं ते उपलब्ध पाहिजे मैदानामध्ये वाटते असं. कारण की आज खरंच थोडक्यात बचावली गाडी, तीसुद्धा आज लागलेला फास त्या बैलाला. बापरे, काय वेगळं चाललं आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्र एक वेगळ्याच वळणावरती चाललं आहे. काय समजेनं झालं आहे, काय नक्की होतं या बैलगाडा शर्यत क्षेत्राला. काय नजर लागली कुणाची काही समजेनं झाले. आणि तुम्ही बघितलं आज काय मोठी दुर्घटना घडली. रायफल 81-81चा मृत्यू झालेला आहे. देवाघरी झालेला आहे, देवाघरी गेलेला आहे. काल एक मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये एका बैलाला, बखिरा नावाचा बैल होता, सेमी काढला होता. सेमी काढून गेला आणि त्यावेळेस तो बैल गाडीपुढे त्या बैलाला फास लागला. काय बघा, तिथं धारदार शस्त्रसुद्धा नव्हती. धारदार शस्त्र असते तर कदाचित तो आपल्याला दिसला असता. परंतु काय हे चाललं आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये काय समजेना. का अशा दुर्घटना होत आहेत हे सुद्धा काय समजेना. चांगले नामांकित बैलसुद्धा बैलगाडा शर्यत क्षेत्रातून देवाघरी चाललेले आहेत. शेवटी नशीब असतं, त्या नशिबामध्ये जे लिहिले तेच होणार. परंतु आज एक दुर्घटना होता वाचली. या नशीब काय झालं नाही. असो, चर्चा करूया. जिथं सत्य आहे त्या ठिकाणी बोलतो. ज्यांना वाईट वाटतंय त्यांना वाटू द्या. सत्य काय आहे, काल सेमीला ज्यावेळेस दुर्घटना घडली, बैलाला फास लागला, बैल मृत्युमुखी पडला. मैदान एक, मला असं वाटतं मैदान थांबवायला पाहिजे होतं. एक मोठा नंदी असो किंवा छोटा नंदी असो, एका बैलाचा मृत्यू पळताना होतोय तर एक दुर्घटना खूप मोठी आहे. मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर, मैदान झाल्यानंतर ठीक आहे, मैदानातच त्या बैलाचा मृत्यू झालेला होता आणि मैदान चालूच राहिलं. आता शेवटी आपण फक्त बोलू जे सत्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी. असं कुणाला काय नावे वगैरे काय ठेवत नाही आहे. परंतु मला असं वाटत होतं, मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या, मी खूप साऱ्या इंस्टाला बघितल्या कमेंट्स. लोकांची मतं होती याच्याविषयी कोण काय बोलणार नाही. एखाद्या गरीबाचा बैल काल मेला, त्या बैलाला, त्या मालकाला, त्याच्यात ती लोक होती त्यांना किती बेकार वाटलं. चला ठीक आहे, बैल मेला, ते नशीब होतं ते झालंच. परंतु फायनल होता, फायनल तरी घ्यायला नव्हता पाहिजे होता. बरं ठीक आहे, चला फायनल घेतला. फायनल घेतल्यानंतर फायनल ज्यावेळेस झाला, गाडीने 1 नंबर केला, त्यावेळेस गाडीच्या पुढे नाचत होती लोक. DJ लावलेला होता. काहीच देणं घेणं नाही का लोकांना. एक दुर्घटना घडली, मोठी दुर्घटना घडली. एखाद्या गोरगरिबाचा नंदी मैदानामध्ये मरण पावला. त्याच्याशी यांना काही देणं घेणं नव्हतं का.
म्हणून मी सपोर्ट करत नाही मोठ्या लोकांना. मला तेच पटत नाही आहे. मला खरंच नाही पटत, म्हणून मी सपोर्ट करत नाही अजिबात. मी रोखठोक बोलणारा माणूस आहे. काल नाचले लोक तुम्ही बघितलं व्हिडिओ, बघा तुम्ही एकदा. काल चेक करा व्हिडिओ तुम्ही फायनलचा, लाईव्हमध्ये जावा. आता तो कट असेल की नसेल काय माहीत नाही. ज्यावेळेस गाडीने 1 नंबर केला त्यावेळेस डॉल्बी लावण्यात आली, त्या बैलापुढे नाचण्यात आलं. मुक्या जनावरांचं काही नाही हो, त्यांना तुम्ही पळ म्हणलं की ते पळणार, तुम्ही बस म्हणलं की ते बसवणार. किती पळावं ते पळवणार, शेवटी मालक ठरवतील. परंतु तुम्हाला असं मनाला कधी काय वाटलं नाही मित्रांनो? बघा तुम्ही विचार करा, काल नंदी मरण पावला मैदानामध्ये. आता गोरगरिबाचं असेल किंवा मोठ्यांचं असेल मला माहीत नाही, काय मी नव्हतो तिकडे. परंतु बघा तुम्ही, फायनल नव्हता पळवायला पाहिजे होता. जरी फायनल जरी पळवला, शांततेत डॉल्बी लावायची गरज नव्हती काल, नाचायची गरज नव्हती काल त्या बैलांच्या पुढे. कसलं बेकार वाटलं असेल त्या मृत झालेल्या, त्या मरण पावलेल्या बैलाच्या मालकाला. किती वाईट वाटलं असेल की राव, आपला इकडे बैल मेला आहे, आपण रडतोय. कुणालाच काही देणं घेणं नाही आहे, कुणालाच काही देणं घेणं नाही आहे. तुमच्या आमच्यासारखी त्यातली एक भावनिक असतात, तिथे जातात, थांबतात. परंतु नाही, हे बैलगाडा शर्यत क्षेत्र एक वेगळ्या वळणावरती चाललं आहे. लिहून ठेवा, हे आज नाही उद्या बैलगाडा शर्यत क्षेत्र वेगळ्या वळणावरती चालले. जे काय मला बोलायचे ते समजून जावा. खूप कशा घटना घडू लागलेल्या आहेत. वाईट वाटतं एवढं की फायनल पळाला, त्या फायनलच्या झाल्यानंतर डॉल्बी वाजवण्यात आली होती, नाचले होते लोक, नाचले होते ती सगळ्यांनी बघितले. आता काय सांगायची गरज नाही आहे, बोलणाऱ्याचं तोंड दिसतं. खूप म्हणजे बघा, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुणालाच काही, कुणाचंच पडलं नाही आहे. आणि खरंच या 2 दिवसामध्ये महाराष्ट्र पोरका झाला आहे. काल बघिराचं निधन, आज रायफलचं निधन, आज एका नंदीला फायनलमध्ये एक वाचला, थोडक्यात वाचला, फास लागलेला त्यालासुद्धा. आता मैदानात नाही तुला कसं कळलं म्हणतील, काय समजतं, सगळं कळतं, सगळं माहीत आहे. लाईव्ह बघतो आपण. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आज नाही, खूप दिवस झाला आहे. तो चॅनल काढून 1 वर्ष 1.5 वर्ष झालं असतील. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. काल फायनल व्हायला पाहिजे होता का नव्हता? एक भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला पाहिजे होती. मैदान अजितदादा पवार ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यावेळेस मैदान जे आहे ते पुणे जिल्ह्यातील बंद करण्यात आलेलं होतं. तुम्ही बघितलं, बकासूर आणि विराट त्या ठिकाणी पळले होते, गटच पळाले होते, सेमी नाही पळाले, फायनलसुद्धा नाही पळाला. मग सेमी पळून द्यायचे होते, फायनल जे काय असतील ते वाटून द्यायला पाहिजे होतं, फायनल नव्हता पळवायचा पाहिजे होता. खरी श्रद्धांजली त्या बैलाला मिळाली असती. त्या मालकालासुद्धा वाटलं असतं की खरंच बैलगाडा शर्यत क्षेत्र खरंच हे गरिबाचं क्षेत्रसुद्धा आहे. मोठी लोकंसुद्धा गरिबांना समान समजतात. परंतु नाही, असं नाही काय चालत मित्रांनो. कुणाचं वाचून कुणाचं अडत नाही आहे. त्याच्यामुळे हे बैलगाडा शर्यत क्षेत्र एक वेगळ्या वळणावरती चाललेलं आहे. खूप खूप वाईट वाटते, खूप वाईट वाटते. वाईट याचं वाटते की काल त्या फायनलला लोक, तो बैल, त्या बैलाचा मृत्यू झाला, तिकडं डोळ्यातून पाण्याची अश्रू येत होते आणि इकडं नाचत होते. म्हणून मी त्या मोठ्या नंदींना सपोर्ट नाही करत. शेवटी तुमचा प्रश्न आहे. कोणाला शिवाय द्यायचे असतील देऊ शकता कमेंट्समध्ये. जे सत्य आहे ते बोललो आहे मित्रांनो, जे आहे ते रिअलमध्ये बोललो आहे. खूप जणांचे फोन आले, बोलला नाहीस काल, एवढा भगीरावर अन्याय झाला. अन्याय म्हणजे
त्याचा मृत्यू झाला मैदानामध्ये. फायनलमध्ये गाड्या पळाल्या. आता शेवटी ते कमिटी ठरवतील पळवायची का नाही, परंतु तू बोलायला पाहिजे होतं. तो फायनलमध्ये नाचली लोक, त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे होतं. वाईट वाटते. बैलगाडा शर्यत क्षेत्र वेगळ्या वळणावरती चाललं आहे.